दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघांकडे नक्कीच मातब्बर फलंदाज आणि गोलंदाज आहेत. खूपच चुरशीची लढाई या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला पंच, आम्ही टायमर सेट करत आहोत. तब्बल 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल. 30 दर्ज घेऱ्याच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. दहागाव या संघाच्या क्षेत्ररक्षकाच्या नक्कीच पायामध्ये शूज नाही आहेत आणि म्हणूनच त्यांना चेंडू टाकल्यानंतर 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल अशी आमची सूचना येते. नक्कीच एक कटआउटच्या दिशेने पाय लावून बसलेले आहेत, त्यांनी प्लीज सहकार्य करावं. तर पहिला चेंडू पंचांचा इशारा येतोय. इथे मात्र ऑन साइडच्या रिझन मध्ये चेंडूला फेकून दिलाय. पहिला चेंडू जाईल सीमा पार आणि इथे मात्र हा येतोय षटकार. तर पहिल्या चेंडूवर नक्की तर मी तर म्हणेल मानवंदना देतोय आमच्या व्यासपीठावर बसलेल्या अतिथींना. भूषणच्या बॅटमधून हा षटकार येतो. षटकाच्या मदतीनं धावफलक नक्कीच श्री गणेशा होतोय. धावफलकाचा षटकार येतोय. नक्कीच गोलंदाजी करत असणाऱ्या दहागाव संघाला इथे मात्र सूचना येते की तब्बल 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळायची आहेत, अन्यथा आपल्याला एका फिल्डरला नक्कीच आतमध्ये घ्यावे लागेल. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गवर गोलंदाज राईट आर्म अराउंड द विकेट हायवे एंड कडनं धीरज. मॅच मधील दुसरा चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार हाताळल्यानंतर गोलंदाज धीरज. पुन्हा एकदा चेंडू काही काळ नक्कीच मित्र म्हणेल कार्पेटच्या साहाय्याने 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षक हरीश येतोय चेंडू खाली आणि इथे मात्र 1 धाव मिळतीये. एका धावेने धावफलक पुढे सरसावतंय. धावसंख्या होते तब्बल 7. 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र होतोय. क्षेत्ररक्षक नक्कीच थोडंसं फिरवत असताना लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं गोपाल आणि भूषण यांच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर 30 दर्ज घेऱ्याच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक असेल हरीश आणि दुसरा असेल दीपराज. डीप मिड विकेट रिजन मध्ये दीपराज आणि लॉंग ऑफच्या दिशेमध्ये हरीश. पुढचा चेंडू ऑन साइडच्या रिजन मध्ये इथे मात्र 1 बाउन्स ओव्हर द रो चौकार. सो मच. राजेश यांच्या बॅटमधून एक चौकार आला. चौकारच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला आणि धावसंख्या होती तब्बल 11. 3 चेंडू आणि 11 धावा. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता आणि त्याला फक्त दिशा देण्याचं काम इथे मात्र राजेश यांनी केलं आणि एक चौकार नक्कीच मित्र म्हणेल पर्वणी होती. कोणत्याही फलंदाजासाठी शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू ही पर्वणीच असते आणि तिचा पूर्णपणे आस्वाद घेत असताना राजेश. पुन्हा एकदा ऑफ साइडला इथे मात्र फक्त दिशा दिली चेंडूला. पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या मधून नक्कीच सुईमधून जसा धागा विणावा त्या प्रकारे या चेंडूला नक्कीच पाठवून दिलंय. 4 हा चौकार.
नजाकत भरी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राजेश यांच्या माध्यमातून. एक चेंडूला ऑफ साईडच्या रिझनमध्ये कव्हर आणि पॉईंटच्या क्षेत्रातून खेळून काढलं आणि 4 धावा मिळवल्या. आणि आता मात्र मिडॉनच्या डोक्यावरून ऑन साईडच्या रिजनमध्ये लोअर फुटर चेंडू. इथे मात्र दिशा दिली चेंडूला, पंचांचा इशारा येतोय. आणखीन एक मोठा धमाका चौका. केला तर मी तर म्हणेल खूपच महागडं षटक हाताळलंय ते मात्र धीरजने. धीरज हा पहिला गोलंदाज नक्कीच. आता मात्र आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक होतं पहिलं आणि पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा घेतलाय तो मात्र दोन्ही फलंदाजांनी. खास करून मी कौतुक करेन राजेशचं, पूर्णपणे डॉमिनेट केलंय, वर्चस्व निर्माण केलंय ते मात्र गोलंदाज धीरजवर. आणि तब्बल धावसंख्या झाली ती 23, बिनबाद 23 असं समीकरण. आणि आमच्या व्यासपीठावर पोईगावचे मान्यवर सुभाषजी बुटेरे, शरदजी बुटेरे, नारायणजी वागचौरे आणि त्यांच्या समवेत जेवणजी बुटेरे हे देखील उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. नक्कीच पोई संघाला सातत्याने सहकार्य करत असतात. त्यांच्या माध्यमातून नक्कीच या मालिकेसाठी, या सामन्यासाठी स्पॉन्सरशिप देखील झालेली आहे. त्यासाठी पुन्हा एकदा त्यांचं कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मी समालोचक वैभव गायकवाड धन्यवाद, आभार व्यक्त करतो. तर गोलंदाजी मार्कवर नव्यानं सज्ज होतोय टिटवाला एंडकडनं प्रणव. ऑफ साईडच्या रिजनमध्ये चेंडूला खेळून काढलाय, चेंडू थांबणार नाहीये आणि इथे मात्र आउटफील्ड फास्ट आहे. थँक्यू सो मच. पोई संघाचं उत्कृष्ट सॉन्ग सतीशजी गराटे यांनी गायलेलं आपल्याला ऐकायला मिळालं. माफ करा. दुसरा चेंडू प्रणव यांच्या माध्यमातून टिटवाला एंडकडनं. हो 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 हो, स्विंग अँड मिस. खूपच चांगला चेंडू हाताला गेला तो मात्र प्रणवच्या माध्यमातून. एक चौकार खाल्ल्यानंतर मित्र म्हणाल कमबॅक करून दिला आपल्या संघाला. जखडून ठेवलं, बांधून ठेवलं ते मात्र फलंदाज भूषणला. पुढचा चेंडू टिटवालेंकडनं राईट आर्म राऊंड विकेट. ऑन साईडच्या रिजन मध्ये चेंडूला नक्कीच मित्र म्हणेल एक्स्ट्रा पेस असले आणि इथे मात्र धावबादची संधी असेल आणि मित्र म्हणेल स्वतःच्याच गोलंदाजीवर फलंदाजाला धावबाद करतोय मात्र प्रणव डीजे. समाप्तीनंतर तब्बल धावसंख्या कुठल्या त्या 23 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या आणि एकंदरीत धावा झालेल्या आहेत त्या संघाच्या 27. पहिलाच फलंदाज तंबूच्या दिशेने परतत असताना त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो मात्र फलंदाज गोपाल, बॅकबोन ऑफ द सिद्धिविनायक आपटी. 27 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. फलंदाजी मार्कवर फलंदाज राजेश. टिटवाला एंडकडनं गोलंदाज प्रणव सज्ज होतोय. नक्कीच इथे मात्र प्रणवचा कॉन्फिडन्स दुणावला असेल आणि रनअप मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय. नक्कीच पहिल्या फेरीतल्या पहिल्या सामन्यात देखील प्रणवला काहीसा रनअप मध्ये प्रॉब्लेम येत होता आणि आता सुद्धा ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. डान्सिंग ऑन द विकेट आणि इथे मात्र पुन्हा एकदा फॉलो बॅक केलं ते मात्र फलंदाजाला. नक्कीच डान्सिंग ऑन द विकेट आणि इथे मात्र खूप मोठा फटका मारण्याचा विचार होता परंतु चेंडू आणि चेंडू फलीचा कोणताही संपर्क येत नाही आणि इथे मात्र डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. खूपच चांगल्या गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर पोईकर चषक 2023 मध्ये 3 स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3ही स्टँड कचाकच भरलेले आपल्याला पाहायला मिळतात.
पुढचा चेंडू. ओहो, ऑफ साईडला दिशा दिली चेंडूला. क्षेत्ररक्षक पॉईंटचा चेंडू खाली येतोय तो वर. एक धावेचं मानस होतं आणि फक्त एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या होईल ती तब्बल 28. 28 धावा धावफलकावर आतापर्यंत लगावल्या गेल्या. त्या मात्र सिद्धिविनायक आपटी संघाच्या. 10 गाव संघ, जर 10 गाव संघासोबत विजय मिळवायचा असेल तर मात्र मोठा डोंगर, धावांचा मोठा डोंगर उभा करावा लागेल तो मात्र सिद्धिविनायक आपटी संघाला. त्याचं कारण म्हणजे 10 गाव संघाकडे नक्कीच मातब्बर फलंदाज आहेत. उदाहरणार्थ हरेश, राजेश, धीरज अशा प्रकारचे फलंदाज. पुढचा चेंडू. प्रणव. स्विंग मिस. पुन्हा एकदा चेंडू बॅटला ब्रश होतोय. मी तर म्हणेल पंचांच्या इशाऱ्याकडे नक्कीच पंच LB आहे की बॅटने नक्कीच चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला ब्रश झाला आणि शॉट थडम्यांचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. नक्कीच मी तर म्हणेल एका धावेने धावफलक पुढे सरसावलं. दुसऱ्या षटकाची सांगता होतीये. दुसऱ्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या होती ती तब्बल 29. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या 23 आणि दुसरं षटक मी तर म्हणेल चांगली गोलंदाजी कमबॅक करून दिलंय आणि मॅच मध्ये आणलंय. मी तर म्हणेल 10 गाव संघाला तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये एक फलंदाज सुद्धा बाद करण्यात यश आलं. ते मात्र प्रणवला. गुड पेस ऑफ बॉलिंग. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नव्याने सजवतोय राजेश. हो 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 हो, पहिला चेंडू. इथे मात्र बॅटला पॅडला नक्कीच ब्रश होतोय. पंचांकडे दाद मागण्यात येते परंतु पंच दाद पूर्णपणे फेटाळत असताना नक्कीच मी तर म्हणेल जेव्हा आपण LBW ची अपील करतो तेव्हा मात्र पंचांना लाईन, लेंथ आणि पिचिंग नक्कीच या गोष्टी पाहाव्या लागतात आणि तदनंतरच आणि आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे हाईट फॅक्टर. या दोन्ही गोष्टी पाहाव्या लागतात आणि तदनंतरच LBW ची विकेट प्राप्त होऊ शकते. आणि पुढचा चेंडू गोलंदाज राजेश. ऑन साइडच्या रिजन मध्ये दिशा दिली चेंडूला आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. चेंडू जाईल 6 धावांसाठी. एक मोठा धमाका, मोठा ब्लास्ट राजेशच्या बॅटमधून. षटकार. च्या मदतीने धावसंख्या होती ती तब्बल 36. डान्सिंग धाव द विकेट. ऑन साइडच्या रिजन मध्ये दिशा दिली पुन्हा एकदा. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू होतोय फरार. 4 धावांसाठी चौकार. आमच्यापर्यंत येते. हा चेंडू टाकल्यानंतर आपण नक्कीच त्याचा विचार करू. ऑन साइडच्या रिझन मध्ये पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार आणि हा येतोय षटकार. माहिती येते आमच्यापर्यंत सिद्धिविनायक आपटी संघाने जर हा सामना जिंकला तर त्यांना तब्बल 15 टी-शर्ट दिले जातील. ते मात्र कमलाकरजी भेरले यांच्या माध्यमातून नक्कीच इथे मात्र 15 टी-शर्ट मिळाले जातील त्या सिद्धिविनायक आपटी संघाला. जर हा सामना जिंकला तर कमलाकर भेरले यांच्या माध्यमातून 15 टी-शर्ट दिले जातील. बघा 10 गाव संघ 12 मिनिटं झालेली आहेत आणि आणखीनही 3 मिनिटं शिल्लक आहेत. 3 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. या दरम्यान डान्सिंग राऊंड द विकेट. ऑफ साइडच्या रिझन मध्ये खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र काय होतंय. चेंडू थांबणार नाही. गचल क्षेत्ररक्षण बोवा यांच्या माध्यमातून आणि चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट.
आपटी संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांनी नक्कीच थोडंसं सहकार्य करा. त्या कपड्याला आत लावू नका प्लीज. आपण आलेला आहात कार्यक्रमाची नक्कीच या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. थोडं सहकार्य करा. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती तब्बल 50. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे संघाचं. पुन्हा एकदा राजेश सज्ज होतोय हायवे एंड कडनं. या दरम्यान फिंगर रोल केले चेंडूवर आणि इथे मात्र पूर्णपणे चकमा दिलाय मी तर म्हणेल बीट केलंय ते मात्र फलंदाज राजेशला. फिंगर रोल केले. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्त. षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या होते ती तब्बल 50. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. थँक्यू सो मच. तीन षटकांचा वाजवी खेळ संपुष्टात येतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती तब्बल 50. 1/50 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. मी सामन्याच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की दहागाव हा संघ नक्कीच बलाढ्य संघ आहे. त्याचं कारण दहागाव संघाकडे चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत. त्यासाठी मोठा धावांचा डोंगर उभारावा लागेल. तो मात्र सिद्धिविनायक आपटी संघाला आणि सिद्धिविनायक आपटी संघासाठी एक सुवर्ण संधी येते. हा सामना जर जिंकला तर कमलाकरजी भिरले यांच्या माध्यमातून तब्बल 15 टी-शर्ट त्यांना दिले जातील. गोलंदाजी मार्कवर हरेश सज्ज होतोय. टिडवाला एंड कडनं राईट आर्म अराउंड द विकेट. या दरम्यान चेंडू काही काळ हवेत असेल. शॉर्टलेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावलं. धावसंख्या झाली ती तब्बल 52. 52 धावा. 52 धावा नक्कीच आपण पाहिल्या गेल्या तर चांगला स्कोर आहे. तो मात्र सिद्धिविनायक आपटी संघाचा आतापर्यंत जर धावसंख्येचा विचार केला तर दुसरा चेंडू गोलंदाज हरीश, फलंदाज आहे गोपाल. हो 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 गुड पेस ऑफ बॉलिंग. मी तर म्हणेल इथे पूर्णपणे जकडून ठेवलं, बांधून ठेवलं. फिंगर रोल केले चेंडूवर आणि मोठ्या फटका खेळण्याचं मानस होतं, परंतु एकच धाव मिळाली. त्यामागचं मोठं कारण म्हणजे फलंदाज मोठ्या फटक्याच्या अपेक्षेत होता. फास्ट चेंडू टाकेल का गोलंदाज या अपेक्षेत होता, परंतु नक्कीच बीट केलं इथे मात्र गोलंदाजाने. स्लोअर वन प्रकारचा चेंडू इथे मात्र धावबाची संधी असेल आणि राजेशला मी तर म्हणेल परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला माघारी. नक्कीच एकाच रुलावर 2 गाड्या आणि ऍक्सिडेंट मात्र निश्चित होता. इथे फलंदाज बाद होतोय राजेश. तर राजेशची जागा भरून काढण्यासाठी येतो तो मात्र फलंदाज कुणाल. सेकंड डाऊन द विकेट. फलंदाजी मार्कवर गोपाल. स्विच खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटला ब्रश होतोय आणि इथे मात्र एका धावेचं माणूस होतं, परंतु एकच धावेवर मी तर म्हणेल समाधान मानावं लागेल आणि एका धावेने नक्कीच धावफलक पुढे सरसावेल. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा तुम्ही एकवटता तेवढं नक्कीच संघासाठी फायदेशीर असतं, परंतु इथे मात्र एकेरी आणि दुहेरी प्रकारची धाव येते ती मात्र फक्त आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचा कमबॅक करून देतो तो हरीश. पुन्हा एकदा हरीश सज्ज होतोय. फलंदाज चेंडू काही काळ हवेत असेल. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली जज करतोय प्रणव आणि इथे मात्र डीप क्षेत्रामध्ये प्रणव कॅच नक्कीच सोडणार नाही. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक आहे प्रणव आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय कुणाल.
पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. यापुढे होणारा सामना एमडी स्पोर्ट्स कोसले विपक्ष वरप या दोन संघांमध्ये नक्कीच नाणेफेक होणार आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आजच्या दिवसातील नक्की आजचा दिवस पाहिला तर या स्पर्धेचा सांगतेचा दिवस, शेवटचा दिवस, अंतिम दिवस, फायनल डे. तर नव्याने फलंदाज सज्ज होतोय कुमार. फलंदाजी मार्कवर फलंदाज कुमार, गोलंदाजी मार्कवर हरीश. 10 ते 12 पावलांचा रनअप. या ऑन साईडच्या रिजनमध्ये खेळायचं होतं, परंतु पुन्हा एकदा तेच समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू होता आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. फलंदाज धावबाद होतोय आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी मित्र म्हणेल हरीशने केली. आपण या जर षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 1, नंतर 1 विकेट, नंतर 1, पुन्हा एकदा विकेट आणि पुन्हा एकदा विकेट. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली ती मात्र हरीशने पूर्णपणे जखडून ठेवलं, बांधून ठेवलं ते मात्र सिद्धिविनायक आपटी संघाला आणि डॉमिनेट केलं त्याच्या गोलंदाजीने. आणि धावसंख्येचा स्कोर कार्डचा जर विचार केला तर तब्बल धावा झालेल्या आहेत 54 आणि विजयासाठी 55 धावांचं आव्हान असेल ते मात्र दहागाव संघासाठी. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. धावा बनल्या गेल्या हरीश, 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या. 56 बनल्या, आता 57चं लक्ष आहे. कपाळेश्वर दहागाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि जर हा सामना त्यांनी जिंकला तर विशालजी मिरकुटे आणि सागरजी बनकर यांच्याकडनं 20 टी-शर्ट देण्यात येतील. नाही 2 धावा ऍड केल्या नाहीयेत, त्या आता आम्ही ऍड करतोय. यस, कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष मोहनदादा राऊत यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. गावदेवी वरप विपक्ष एमडी स्पोर्ट्स कोसळे या दोन टीमच्या दरम्यान टॉस होतोय. योगेश दादा बनकरी, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. जे उपाध्यक्ष आहेत कल्याण ग्रामीणचे, सातत्याने प्रत्येक संघाला खरं तर शिस्त लावण्याचं काम ते करत असतात. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील भरपूर चांगलं त्यांचं कार्य आपण पाहतो. या मैदानावरती भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी देखील दाखवला. टॉस येथे जिंकलाय टीम एमडी स्पोर्ट्स कोसळे संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केल्या टीम गावदेवी वरप संघाला बॅटिंग साठी.
थँक्यू सो मच. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो खरं तर एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीम कल्याण ग्रामीणच्या माध्यमातून आपण पाहू शकता. खरं तर 2:38 झालेत आणि आता आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कपाळेश्वर 10 गाव विपक्ष मॅच तुम्ही पाहताय सिद्धिविनायक आपटी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक 2:38 सामन्याला सुरुवात होती. पुन्हा एकदा 20 मिनिटाचा अवधी असेल 4 षटकांसाठी. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कव्हर करायचे आहेत आणि आता पेनल्टीच्या स्वरूपात 1 षटक जेव्हा शिल्लक राहील तेव्हा एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची देखील नोंद घ्यायची. दहागाव संघ इथे जिंको किंवा हरो त्यासाठी 15 टी-शर्ट्स नक्की देण्यात येतील आमचे आशिषजी मिरकोडे यांच्याकडनं याची देखील आपण नोंद घ्यायची. पहिला बॉल जाईल बाउंड आलाय. लक्ष होते या मॅच मध्ये आपण पाहतो 57 धावांचा त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात दिशा देण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. लावडा पहिली तर झाली आहे परंतु पंच सहमत नाहीये. पालबाल बचावले गेले. खरं तर हरेशला तुम्ही पाहताय ज्याने मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु राजेजी मिरकोटे ज्यांनी नकार दिला आणि आता इथे धाव मिळणार नाहीये. पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये. इथे आपण पाहिलं तर पूर्णपणे बांधून ठेवलं हरीश मिरकुडेला. एक चांगला खेळाडू आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याचा तुम्ही पाहिलं असेल. खरं तर ओपन गटातून देखील चांगला क्रिकेट आपण पाहतो. मग पावसाळी फॉर्मॅटमध्ये कल्याण ग्रामीणच्या माध्यमातून नक्कीच तालुका निहाय क्रिकेटमध्ये तो खेळत असतो आणि आज आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी खेळत असताना चांगला क्रिकेट मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतो. राऊंड द विकेटने हा बॉल यावेळेस पात्र राऊंड साईडला बळवला आहे. गोलगिरकी घेतली. स्टीट झाले त्यानंतर उठले पुन्हा एकदा धावतात परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मध्ये हरीशला तुम्ही पाहता पहिल्या ओव्हरवरती चौकार जरूर ठोकला तर नंतर निर्धाव आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहू शकता चौकार आलाय हरीशच्या बाटपदा. यावेळेस मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अपील पुन्हा एकदा झाली परंतु पंच सहमत नव्हते. कसले अपील करता हेच पंचाने आता विचारलं. 2 ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. सुदीपजी अंबावणे सर मॅम फ्रॉम कल्याण आणि त्यांच्या साथीने याच भागात एक नामांकित पंच ख्यातनाम पंच तुम्ही पाहू शकता. खरं तर प्रवीणजी विशेष सर मॅम फ्रॉम मामनोली असे 2 ऑफिशियल पंच. तिसरे पंच आमचे नक्कीच आज जोडले गेलेत. अंबरनाथवरून अभयजी पाटोळे सर त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. खरं तर भरपूर चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलाय परंतु पंचाच्या माध्यमातून देखील तितकीच चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. गुणदस्त यार. राऊंड द विकेट ने यावेळेस फक्त दिशा दिली. बॉल चाललाय. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉल चाललाय दंदंग करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. दुसरा बॉल निर्धाव. तिसरा बॉल चौकार. पुन्हा एकदा चौथा बॉल निर्धाव आणि आता 5व्या बॉलवरती इथे मात्र आपण पाहतोय चौकार आला. अंतिम बॉल कसा असेल ते देखील पाहावं लागेल. निर्धाव येईल की इथे मात्र पुन्हा एकदा चौकार ठोकेल बॅट्समन हरीश मिरकुडेला तुम्ही पाहता. खरं तर 57 धावांचं लक्ष या मॅचमध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळते. अजून एक चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न आणि आता 6वा बॉल निर्धाव असू शकला असता. फलंदाज बाद होऊ शकला असता परंतु चूक केली. यावेळेस मात्र पॉईंटच्या खेळाडूने कॅच ड्रॉप गेली आणि या कॅचची किंमत आता मोजावी लागेल. खरं तर हरीश मिरकुटे एक चांगला खेळाडू आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याचा आपण पाहिलाय परंतु इथे कॅच ड्रॉप झाली आणि आता या 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत फलकावरती धाबा 14 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. दोन्ही संघाचा विचार केला तर याच विभागातून बिलॉंग करतात. कल्याण ग्रामीणच्या माध्यमातून नेहमीच चांगला क्रिकेट त्यांचा तुम्हाला पाहायला मिळतो आणि आज आपण जर पाहिलं तर या मैदानावरती संघर्ष सुरू आहे. खरं तर आपण पाहू शकता आजच्या दिवसातील द्वितीय फेरीतील ही पहिली मॅच तुम्ही एन्जॉय करता.
नेक्स्ट मॅच एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी वरप विपक्ष तुम्हाला मधाच्या आतमध्ये तितक्याच ताकदीचा संघ तुम्हाला MD स्पोर्ट्स कोसळे संघ खेळताना दिसेल. एका बाजूला तुम्हाला खरं तर निलेश कडू आणि म्हात्रे यांचा संघ पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला महेंद्र असतील, विघ्नेश असतील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला नक्कीच आमचे पंडित दादा म्हस्कर, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला सुनीलजी दळवी यांचा संघ पाहायला मिळेल. उमाजी मामा हरड आपण या मुख्य व्यासपीठावरती यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य खरं तर शीतपेय आपण पाहतो मार्द माससाठी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आले. त्यांचे उमाजी मामा हरड यांचा शुभागमन झाले. हार्दिक मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र समाप्त झाले. टीमची टोटल फलकावरती तुम्ही पाहता आतापर्यंत 14 या कड्यावरती जात असताना गोरदास यार षटक क्रमांक दुसरं. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा श्रीरक्षकाने चूक केली आणि दरम्यान धाव घेण्याचा मानस होतं परंतु धाडच नव्हतं. राजेश मिरकुटा यांच्या माध्यमातून धाब येथे मिळणं नाहीये. डॉट पडण्यास सुरुवात करतो. रुपेशला तुम्ही पाहताय षटक क्रमांक दुसरं तो घेऊन आलाय. पहिला बॉल इथे निर्धाव पाहायला मिळतोय. खरं तर चांगली गोलंदाजी आता होत असताना 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंग वरती उभे होते आणि आता 7व्या बॉलवरती स्ट्राईक मिळाली आहे. यावेळेस मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साईड खेळायचं होतं, लेग स्टिकला मिस करून बॉल मात्र रक्षकाच्या हातामध्ये आणि आता मडबचा इशारा पण त्याचा पोहोचला. एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल फलकावरती 15 आकडावरती पोहोचत असताना अगदी आपटे आणि त्यानंतर पोई 10 गाव संघ आपण पाहतोय मधरच्या हातमध्ये खेळत असताना चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक धावतोय आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक पहा. खरं तर कौतुक करावं लागेल त्या खेळाडूचं ज्याने मात्र गरुड जेब घेतली आणि आपल्या संघासाठी काही धावा त्याने वाचवल्या. यस रुपेशजी बासरे कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य त्यांचा इथे शुभ आगमन झाले. हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोलंदाज सज्ज होत असताना रुपेश यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉल अडवण्याचा प्रयत्न, बॉल बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. खैरात होत असताना खरं तर सिद्धिविनायक आपटी संघाने जर हा सामना जिंकला तर मोहनजी शिसवे साहेब आणि कमलाकरजी भेरले साहेब त्यांच्या माध्यमातून 15 टी-शर्ट नक्कीच स्पॉन्सर करण्यात येतील, याची देखील आपण नोंद घ्यायची. यापुढे देखील अडबा बाटक घेतल्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल चालला डिपॅकॉस कोलेक्टच्या क्षेत्रामध्ये 3 खेळाडू पाठ मोरे, परंतु बॉल थांबणार नाही, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक चौका तीन षटकार ठोकले तर 500 बॅट्समनला आणि 3 बॉलवरती 3 विकेट संपादित केले तरी देखील 1000 रुपये. यस बॅटिंग साठी देखील 1000 आणि आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील गोलंदाजीसाठी नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. या मैदानावरती खरं तर आम्ही पाहिले चांगले कार्य करा, नक्कीच तुम्हाला पारितोषिक मिळतील या शंकाच नाही. गोलंदाज तयार, अभि फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर घेतल्याचा प्रयत्न, लाईन इथे चेक केली आपण त्याच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना टीमची टोटल एका धाब्याच्या साथीने आता पुढे सरकत असताना आतापर्यंत फलकावरती 25 आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. लक्ष होतं या मॅच मध्ये 57 धाबांचं, अजूनही आपण पाहिलं तर 32 धाबांची गरज. फुल टॉस बॉल तो आता जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, एका टप्प्यावरती फरार. अंपायर सिग्नल नो बॉल, येतोय चौकार. ची घंटा वाजली आहे टीम सिद्धिविनायक आपटी संघासाठी. खरं तर 9 बॉल आपण पाहिला त्यावरती चौकार आला. आम आदमी का हात पंजा के साथ 5 धाबा इथे जोडल्या जातील
नशिबाचा साथ आता लाभत असताना किस्मत भी बहादूर काही साथ देते आहे हेच या बॉलवरती आपण पाहिलं. खरं तर दोन्ही संघाचा खेळ आजवर भरपूर चांगला पाहिला. पहिल्या मॅचमध्ये बीट केलं ते म्हणजे टीम सिद्धिविनायक आपटी संघानं, ते आहे एकविरा आपटी ब संघाला, तर दुसऱ्या बाजूला कापाडशिव दहागाव संघानं बीट केलं. खरं तर पहिली मॅच खेळत असताना चांगला फटका आहे, ऑन साइडला घेतला, लॉंग ऑनला खेळाडू फक्त पाहत राहिला, त्याच्या डोक्यावरनं वाराशी वार्तालाप करत असताना बॉल बाउंड्री लाईन पंचाशी कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये. बघा, पंचाशी कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये. या संयोजकाशी आपण संपर्क साधा. बघा, मुख्य व्यासपीठावरती उपाध्यक्ष साहेब आहेत, अध्यक्ष साहेब देखील आहेत, त्यामुळे आपण प्लीज कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन करू नका. या क्षेत्ररक्षण जर चेंज झालं असेल तर नो बॉल आहे असं नक्कीच आमच्यापर्यंत माहिती येत असताना यस टीमची टोटल फलकावरती यस पंच हा नो बॉल आहे ना. यस 37 37 धाबा टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. खरं तर पुन्हा एकदा नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावरती आपण पाहिला हा षटकार आला. तुमची टोटल फलकावरती आता पुढे सरकत असताना 37 37 धाबा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. चला, अधिकचा वेळ आता खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. 2 वाजून 38 मिनिटांनी खरं तर सामन्याला सुरुवात झाला होता आणि आता परत आपण पाहिलं ऑन साइडला घेतलाय, मिड विकेटला खेळाडू धावतोय डीप मध्ये, चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर द्यायला पडतो, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा मध्ये आपण पाहिलं तर 5 चेंडू आता दुसऱ्या वर्षी फेकून झालेत. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक घ्या. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटका कंप्लीट करायचं, त्याची आपण नोंद घ्यायची. गुरदास तयार. अजून एक चांगला फटका ऑन साइडला घेतला, गॅप मोठा नाही, धाबांचा तोटा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आमचे उपस्थित आहेत खरं तर सुभाषजी बुटेरे साहेब, आपण आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. 47 धाबा टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही 10 धाबांची गरज या मॅच मध्ये. 4 षटकांची मॅच तुम्ही पाहताय. खरं तर लक्ष होतं 57 धाबांचं, परंतु 2 षटकामध्ये आतापर्यंत सामना पूर्णपणे एका बाजूला झुकवलाय टीम दहागाव संघाच्या माध्यमातून. परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये ना तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही होत की कोणता संघ इथे विजय ठरेल. चला, सुभाषजी बुटेरे साहेब, आपण आपला शुभ सन्मान करण्यात येईल या स्पर्धेच्या माध्यमातून. योगराजजी बुटेरे यांच्या शुभ हस्ते आपण सुभाषजी बुटेरे यांचा शुभ सन्मान करतोय. 12 चेंडूचा खेळ संपन्न झाला. टीमची टोटल फलकावरती आतापर्यंत 47. अजूनही 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 10 धाबांची गरज.
एका बाजूला खरं तर आक्रमक पवित्र आपण पाहिला हरेशच्या बॅटमध्ये, तर दुसऱ्या बाजूला सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना राजेजी मिरकुटे यांना तुम्ही पाहता. गोपाळ षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा इथे मात्र लेटकटचा फटका पार मिळतोय. फक्त दिशा दिल्या पुष्कर और खुश रहो, ही परिस्थिती आपण पाहिली राजेश यांच्या माध्यमातून. सिंगल इथे माहिती टीमची टोटल फलकावरती पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 11 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये अजूनही 9 धाबांची गरज. गोलंदाज गोपाळ शिस्पेला तुम्ही पाहता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना. येस खरं तर हरीश बाद होऊ शकला असता, परंतु पॉइंटच्या क्षेत्रामध्ये नक्की झेल निसटला आणि त्यानंतर पुन्हा धाबा हरीशच्या बॅटमध्ये आपण पाहिला. हा देखील जाईल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅक स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आता अजून एक षटकार आलाय टीमच्या डोळे फलकावरती. आता पुढे सरकत असताना धाव फलकावरती धाबा लागल्या आतापर्यंत 54 धाबा, अजूनही 3 धाबाची गरज. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नसतो आणि तेच सध्याच्या घडीला आपण पाहिलं. बॅट्समन हरीशच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाली आणि आता हा जखमी बाग मैदानात ताडत असताना अजून एक हाफ ट्रॅकर. यावेळेस मात्र फटका चांगला खेळलाय. बहुत सारे पॉइंटच्या डोक्यावर ना बाउंड्री लाईनच्या बाहेर. MS धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय. इथे मात्र सामना संपन्न झाला आणि एक मोठा विजय संपादित करत असताना टीम कपाळेश्वर दहागाव विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर टीम सिद्धिविनायक आपटे आपण देखील चांगलं खेळात, आपलं देखील कौतुक.